नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळिंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यात पुन्हा गारठा वाढणार, काही ठिकाणी अवकाळीची शक्यता। उजनी लगतच्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट, धरण मायनसमध्ये। देशातील 199 जिल्हा कृषी हवामान केंद्रे बंद होणार। पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा। राजस्थानमध्ये सर्वाधिक बाजरीचे उत्पादन। आता पाहूया सविस्तर बातम्या। राज्यातील वातावरणात मागील काही दिवसांपासून बदल होत आहे, तर तापमानात देखील चढउतार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय। यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे, तर हवामान खात्याने राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले। तसंच मुंबई, पुण्यासह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्येही तापमानाची घट नोंदवली आहे। यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचा सावट आलाय, तर उजनी धरणातील पाणीसाठा आता मृत साठ्यात गेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। यंदा कमी पाऊस झाल्याने धरण केवळ 60% भरल्याने धरणात केवळ 95 TMC पाणीसाठा होता। यामुळे हा पाणीसाठा जानेवारी महिन्यातच मृत साठ्यात गेला आहे। तर गतवर्षी उजनी धरण जानेवारी महिन्यात 100% भरलेले होते, पण यंदा ही स्थिती उलटी झाली आहे। तर यंदा धरणात एकूण 95 TMC पाणीसाठा होता, पण यातील उपयुक्त पाणीसाठा केवळ 32 TMC होता आणि उर्वरित मृत साठा 63 TMC होता। यामुळे उपयुक्त पाणीसाठा सध्या आता संपल्याने धरण मृत साठ्यात गेले आहे। यामुळे आता उजनी परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे। देशात 2018-19 साली जिल्हा कृषी हवामान केंद्र भारतीय हवामान विभागाने आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या समन्वयाने उभारण्यात आले आहेत। त्यावेळी देशभरात एकूण 199 केंद्रे उभारण्यात आली असून राज्यात 11 केंद्रे उभारण्यात आली आहेत। या हवामान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाची संपूर्ण माहिती मिळत आहे। पण आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे। या मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या परिपत्रकानुसार देशातील ही 199 केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्यांना 1 मार्च 2024 पासून हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त होणार नाही। यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली। देशवासियांच्या घराच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे। यासाठी केंद्र सरकारने सुमारे 1 कोटी घरांच्या छतावर रूफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। तर सोमवारी अयोध्येहून येताना पंतप्रधान मोदींनी ही मोठी घोषणा केली आहे। 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरे करण्यात आले। त्यामुळे देशातील शेतकरी आणि लोकांमध्ये भरडधान्य लागवडीकडे आकर्षण वाढत आहे। तर भरडधान्य म्हणजेच बाजरी आता भारतात श्री अन्न म्हणूनही ओळखली जात आहे। तर या बाजरी पिकाचं सर्वाधिक जास्त उत्पादन राजस्थानमध्ये घेतलं जात आहे। तर बाजरीच्या लागवडीसाठी येथील हवामान आणि माती खूपच चांगली आहे। त्यामुळे बाजरीचे सर्वाधिक उत्पादन राजस्थानमध्ये होते। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच कृषीबाबतचे अपडेट घेण्यासाठी आमच्या फेसबुक, शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।